खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये कोणतेही पक्ष सत्तेवर येऊ, शेतकऱ्याचा कळवळा कोणालाही नाहीये. ही मात्र वास्तविकता आहे. ही वास्तविकता, याच्यामध्ये काही खोटं नाही. मायबाप हो, 16व्या शतकात इसवी सन 1630 या कालखंडामध्ये भयंकर मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला होता. त्याच्या नोंदी देश विदेशातल्या कागदपत्रांमध्ये, इंग्रज, फ्रेंच, डच अशा कागदपत्रांमध्ये सुद्धा सापडतात. आणि तुकोबारायांच्या गाथ्यात सुद्धा त्याची नोंद सापडते. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्रिये की अन्नान्न करिता मेली. सामान्यांची काय दुर्दशा झाली असेल, जी एवढ्या मोठ्या जमीनदाराची, एवढ्या व्यापारी माणसाची दुर्दशा जी ही झाली की ज्यांच्या घरात धान्य उरलं नाही. कारण होतं ते त्यांनी गोरगरिबाला, लोक उपवाशी मरत होते, महाराजांनी वाटून दिलं. लोकांची काही उधारी येणं होती, त्यावेळी महाराजांनी विचार केला, कारण तो सलग 3 ते 4 वर्ष दुष्काळ चालला होता, एका वर्षाचा नव्हता. आणि म्हणून त्यावेळेला महाराजांनी ती सगळी जी काही गहाण खतं होती, येणारं कर्ज, त्याच्या ज्या वह्या होत्या त्या इंद्रायणी बुडवून टाकल्या. की लोकांना जर आज अन्न 2 घास मिळणं अवघड आहे तर उधारी मागायची कोण? आणि नाही उधारी मिळाली तर फक्त मी दुबळा होईल ना, मी झालो चालेल, पण समाजाला अशा वेळेला त्रास देणं. आणि म्हणून असं म्हणतात की महाराष्ट्राच्या परंपरेतली पहिली कर्जमाफी करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. पहिली कर्जमाफी त्यांनी केली, कारण ते शेतकरी होते, शेतकऱ्याचे कष्ट त्यांना कळत होते.